आज आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट, जंगलातील प्रकाश फुलांचे रहस्य. चला तर सुरुवात करूया. एका हिरव्यागार जंगलात 3 पक्के मित्र राहत होते, टिंकू, मिनी आणि गिगू. एक दिवस जंगलातील प्रकाश देणारी फुले अचानक गायब होऊ लागली. प्राणी घाबरले. फुले नाहीशी झाली तर जंगलात अंधार जाईल. मग तिन्ही मित्रांनी ठरवलं, या रहस्याचा शोध आपण लावायचाच. टिंकू म्हणाला, जादूगार सशाची गुहा, तिथून सुरुवात करूया. मिनीने टॉर्च काढली. चला, अंधार पडतोय. गुगू थरथरत म्हणाला, मी येतोय, पण जरा घाबरलोय. तिघं जंगलात आत निघाले. अचानक मिनीच्या पायाखाली काहीतरी आलं. हे काय, ती म्हणाली. गुगूने पाहिलं. अरे, प्रकाश फुलाचा तुकडा, अजून गरम आहे. टिंकू गंभीर झाला. म्हणजेच जो हे करत आहे तो इथेच आहे. एवढ्याच जंगलात आवाज घुमला, माझा कोण शोध घेतंय? आणि झाडामागे काळी सावली चमकून गायब झाली. तिघंही धावत जादूगर सशाच्या गुहेजवळ पोहोचले. दारावर भयानक काळं निशाण होतं. गुगू घाबरला आणि म्हणाला, ही काळी सावली आधीच इथे आली आहे. एवढ्यात गुहेतून मंद आवाज आला, मला वाचवा. आता भाग 2 मध्ये पाहूया की जादूगार सशाचं काय झालं. ही सावली नक्की कोणाची? यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशा नवनवीन मजेशीर गोष्टी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.